त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे तहसीलदार श्री राम बोरगावकरजी, BDO साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित माजी आमदार गोविंदजी केंद्रे साहेब, पटवारी साहेब, त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक आणि सर्वांचे मार्गदर्शक अजीरुल रहमानजी, मंचावर उपस्थित इतर सर्व माझे सहकारी आणि इथे जमलेले सर्व बंधू भगिनींनो, इथे फक्त शांतता कमिटीची मीटिंग घेण्यासाठीच फक्त प्रशासन येतं आणि प्रशासनाला असं वाटतं की इथे दंगल होईल आणि त्याच्या अनुषंगाने ते शांतता कमिटी मीटिंग घेतात. अशातला भाग नाही आहे. सुदैवाने मागच्या 2 वर्षामध्ये अनेक वेळेस माझं इथं येणं झालेलं आहे, इथं राहणं झालेलं आहे. 2 वेळेस मी सांगेन की 2 वेळेस आपण प्रेसिडेंटचा इथं बंदोबस्त केलेला आहे. एकदा ज्यावेळेस पूर्ण तयारी झाल्यानंतर कॅन्सल झाला आणि शेवटी ज्यावेळेस ॲक्च्युली प्रेसिडेंट आले, राष्ट्रपती महोदया ज्यावेळेस आल्या, त्यामुळे मी म्हणेल की 2 वेळेस आपण प्रेसिडेंटचा इथं बंदोबस्त केलेला आहे. आणि तो सर्वात मोठा चॅलेंज आमच्यासाठी इथे होता. आपली छोटी सिटी आहे, आपलं जे शहर आहे ते एकदम छोटंच आहे, एकच रस्ता आहे आणि प्रेसिडेंट कधीही त्यांच्या मी आत्ता पण ऐकलं नाही की इथल्या लोकल सर्व समाजाच्या लोकांचं झालेलं आहे. ते खरंच अभूतपूर्व आहे. आणि जनरली प्रशासनामध्ये आणि इथल्या लोकांमध्ये त्याच्यामुळे आम्ही इथे मीटिंग घेत राहतो. आम्हाला बिलकुल अशी चिंता नाही आहे की उदगीरला कुठेतरी दंगल होईल आणि सेन्सिटिव्ह आहे. इनफॅक्ट मी म्हणेल की मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मला एकदाही लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनसाठी इथे यावं लागलं आहे किंवा माझ्या ॲडिशनल SP ला यावं लागलं आहे, असं कधीच झालं नाही. किंवा आम्हाला DYSP म्हणले आणि PI म्हणले की साहेब तुम्ही या लवकर, असं कधीच नाही झालं. हां, गणपतीच्या वेळेस आवर्जून उपस्थित असतो आम्ही, कारण तो मान आहे, तो SPचाच मान आहे की बाबा इथे येऊन गणपतीची मिरवणूकच त्याशिवाय सुरू होत नाही. रमजानच्या वेळेस ॲडिशनल SP इथं असतात, कारण त्यांचा मान आहे गावात. तिथं फूल देण्यामध्ये ते मुस्लिम बांधवांना रमजानची नमाज झाल्यानंतर फूल देण्यामध्ये त्यांचा तो मान आहे. त्याच्याने ते 2 गोष्टी बोलणं होतं, एक कशा आहात काय आहात बोलणं होतं. त्याच्यातून जो जिव्हाळा इथं निर्माण झालेला आहे. आम्ही नक्कीच इथं 2 वर्षासाठीच फक्त आहोत, त्याच्यानंतर आम्ही निघून जाऊ, पण त्या आठवणी नेहमी कायम राहतात. मी सांगतो की माझं प्रोबेशन वैजापूर नावाच्या एका छोट्याशा पोलीस स्टेशनला झालं होतं. म्हणजे आमची ट्रेनिंग, मी पोलीस स्टेशनचा इन्चार्ज होतो. तिथे संदलची एक संदल असते, मोठी संदल असते. तिथले लोक अजून पण कॉल करतात आणि म्हणतात की साहेब संदल सुरू झालेली, आणि ते एक विशिष्ट प्रकारची चकली टाईप एक पदार्थ असतो त्या संदलीमध्ये भेटत असतो, ते आवर्जून तिथून पाठवत असतात. आणि अजून पण त्यांचे कॉल येतात की असं झालं तसं झालं, काही ना काहीतरी, म्हणजे सगळ्या समाजाचे लोक. तर तो जेव्हा जिथे जिथं आम्ही काम करतो, जे काम आमचं काही कागदी काम नाही, पोलीस प्रशासनाचं काम आहे, ते कागदी काम नाही आहे, ते भावनांचं काम आहे. तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या आकांक्षा भावना त्या समजून घेऊन त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न इथं पोलीस प्रशासन करत असतं. त्याच्यामुळं काही लोकांशी आणि ऑलमोस्ट सगळ्याच आमच्या पोलीस स्टेशनची पायरी चढणाऱ्या सर्व लोकांची आमची कुठेतरी जिव्हाळ्याची एक परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं आम्ही इथे वारंवार येतो. आणि बिलकुल मला इथे मी आवर्जून सांगेल की मला याचं टेन्शन बिलकुल नाही आहे की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कुठे उदगीरमध्ये निर्माण होईल. इथले लोक एकदम प्रेमळ आहेत, जिव्हाळ्याचे आहेत. मागच्या 2 वर्षामध्ये कुठंही आम्हाला असा प्रॉब्लेम झालेला नाही आहे. काही सूचना इथे काही नागरिकांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्या एकदम महत्त्वाच्या आहेत. त्याबाबत आम्ही आता इंटरनली चर्चा करूत आणि त्याच्यावर 100% आम्ही त्याच्यावर मार्ग काढू, याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. जरी आत्तापर्यंत आपल्याला कुठे आणीबाणीची सिच्युएशन आत्तापर्यंत आपल्याकडे आलेली नाही आहे मागच्या 2 वर्षामध्ये, तरीही इथे जमलेले जेवढे मंडळी आहे त्यांचं मला टेन्शन नाही आहे. कारण तुम्ही सर्व सुजाण नागरिक आहात, तुम्ही समजदार लोक आहात. तुम्ही इथं त्यासाठीच तुम्हाला इथं विशेष निमंत्रण देऊन बोलवण्यात आलेलं आहे. मला माहिती आहे की लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनमध्ये तुमची आम्हाला मदतच होणार आहे, पण असा एक मोठा वर्ग आपल्याकडे निर्माण झालेला आहे जो जास्त उत्तेजित होतो आणि फार लवकर उत्तेजित होतो. स्पेशली तो तरुण वर्ग आहे, मग तो कोणत्या का समाजाचा असो ना. त्या तरुण वर्गाचं मी बघितलंय की वाचन फार कमी आहे, ज्ञान फार कमी आहे, अर्धवट ज्ञान आहे. पण त्या अर्धवट ज्ञानाच्या पोटी त्यांच्या भावना इतक्या तीव्र असतात की ते भरपूर वेळेस आटोक्याच्या बाहेर असतात. आता जसं सोशल मीडियाचं आत्ता बोलण्यात आलं, तहसीलदार साहेबांनी सांगितलं
सोशल मीडिया हा फार महत्त्वाचा विषय आहे. अनेक जागी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सोशल मीडियामुळे झालेल्या आहेत. कारण सोशल मीडिया आता जसं आता सांगितलं की जी 91-92ची जी दंगल होती, दिल्लीहून अफवा पोचायला एखाद दिवस लागला असेल, पण आता लागत नाही. आता आमच्या अगोदर दुसरीकडे म्हणजे आम्हाला समजण्याच्या अगोदर ते अफवा पसरून जाते, त्याच्यावर लोक जमा होतात आणि मग काही ना काहीतरी प्रसंग होतात. आपल्याकडे झाला नाही, पण अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आणि एक फक्त अर्धवट ज्ञान असलेला अल्पवयीन मुलगा पूर्ण शहराची परिस्थिती बिघाडू शकतो. त्यामुळं इथल्या लोकांनी फक्त एवढं एन्श्योर करायचे की आपले जे तरुण वर्ग आहे, आपल्या आजूबाजूला राहणारा जो अल्पवयीन मुलगा आहे, तरुण वर्ग आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे. तो सोशल मीडियावर काय करत आहे. आता मला वाटत नाही की भरपूर याच्यापैकी लोक इंस्टाग्रामवर असतील किंवा फेसबुकवर असतील. मी आवर्जून तुम्हाला सांगेन की तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक याच्यावर फक्त जा, फक्त याच्यासाठी जा तेव्हा आपले मुलं काय करत आहेत ते समजण्यासाठी. अनेक वेळेस आम्ही आयडेंटिफाय करतो. आमचं सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल जे आहे सायबर पोलीस स्टेशनमध्ये, ते रात्रंदिवस कामाला असतं. ते असे पोस्ट आयडेंटिफाय करतं की कुठं आक्षेपार्ह पोस्ट टाकलेत का, काय टाकलेत का. आणि ज्यावेळेस आम्ही त्या मुलांना उचलतो त्यावेळेस बघतो की त्या मुलाची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. म्हणजे आई वडिलांनी मोलमजुरी करून त्याचा हट्ट पुरवावा यासाठी कुठतरी त्याला 10,000चा मोबाईल घेऊन दिलाय. आणि त्या मोबाईलवर काय करतो तो काहीतरी विचित्र कुठून तरी सापडलेली आहे, फक्त आपल्या पोस्टवर लाईक भेटावेत, अजून कमेंट यावेत यासाठी तो टाकत राहतो. आणि ज्यावेळेस त्याच्या आई वडिलांना आणतो त्यावेळेस असं दिसून येतं की या मुलावर जर का आपण गुन्हा दाखल केला तर उलट अन्याय त्या मोलमजुरी करून कमवणाऱ्या आई वडील सगळ्यात